नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान विषयाच्या 6व्या धड्याला सुरुवात करतोय. Our sixth lesson is measurement of physical quantities. म्हणजेच वेगवेगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत त्यांचं मेजरमेंट कशा पद्धतीने केलं जातं आणि हे मेजरमेंट करत असताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलची माहिती आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूया व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? क्वांटिटीज सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटीज. या सगळ्या काय आहेत? फिजिकल क्वांटिटीज आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण मेजरमेंट्स करत असतो. या क्वांटिटीज वापरून आपण विविध गोष्टींचं मेजरमेंट करतो आणि त्यांना आपण फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो. आता या फिजिकल क्वांटिटीज मध्ये मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर हे तुम्ही या आधी सुद्धा ऐकलेले शब्द आहेत. व्हॉल्यूम म्हणजे काय आहे ते आपण आपल्या पुढच्या स्लाइडवर बघूया. बघा, इथे मी काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. मास कशाला म्हणतो आपण? तर अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सबस्टन्स इज कॉल्ड ॲज मास. मास रिमेन्स कॉन्स्टंट. मास आपण कशाला म्हणतो? तर एखाद्या सबस्टन्स मध्ये जेवढं मॅटर आहे, आता मॅटर आहे याचा अर्थ काय? समजा एखादं छोटं उदाहरण मी घेतलं की खडू. त्या खडूमध्ये बारीक 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 त्याचे डस्ट पार्टिकल्स असतात. आता हे सगळे पार्टिकल्स, तेवढे नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत त्या खडूमध्ये, ते म्हणजे त्याचं मास आहे. म्हणजे तेच पार्टिकल्स एकत्र येऊनच तो खडू तयार झालेला आहे. म्हणजेच त्या पार्टिकल्सचं जे अमाउंट आहे तेच तुमचं त्या खडूचं मास आहे. त्यालाच आपण मास म्हणणार. किंवा आपली बॉडी आहे. अवर बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स, मायन्यूट सेल्स. आता या ज्या सेल्स आहेत या सेल्स पासून आपल्या बॉडी तयार झालेली आहे. मग आपल्या शरीरामध्ये नंबर ऑफ सेल्स किती आहेत हे सांगणं म्हणजे आपल्या बॉडीचं मास सांगणं. त्यानंतर आहे वेट. The gravitational force that acts on any mass is called as its weight. म्हणजे कुठल्याही वस्तूवरती जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असते त्याला आपण वेट असं म्हणतो. वेट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन दी अर्थ. आणि अर्थ वरती प्रत्येक ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम नाहीये आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूचं वजन बदलू शकतं. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की पृथ्वीवर व्यक्तीचं वजन जेवढं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी वजन चंद्रावर भरतं. याचं कारण काय आहे की चंद्रावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाहीये आणि त्यामुळे तिथे जे वेट आहे ते कमी भरतं. मग वेट ही अशी क्वांटिटी आहे जी तुमच्या प्लेस नुसार चेंज होत राहते. परंतु तुमचं जे मास आहे, तुमच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ सेल्सचे जे अमाउंट आहे ती मात्र कॉन्स्टंट राहते. म्हणजे तुमचं मास जे आहे ते कॉन्स्टंट राहणार, पण वेट जे आहे ते प्लेस नुसार बदलत जाणार. आता डिस्प्लेसमेंट आपण कशाला म्हणतो? तिसरी क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी एखाद्या वस्तूची मूवमेंट करणं त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. वेलॉसिटी कशाला म्हटलं जातं? इन सिंपल वर्ड्स, वेलॉसिटी इज अ स्पीड ऑफ एनी ऑब्जेक्ट इन गिव्हन डायरेक्शन. बघा, वेलॉसिटी आणि स्पीड मध्ये काय फरक आहे? तर स्पीड मध्ये मला काय कळतं? त्या गाडीचा वेग काय आहे ते कळतं, परंतु ती गाडी कोणत्या दिशेने चाललेली आहे हे मला स्पीड मधून कळत नाही. वेलॉसिटी मध्ये मला त्याची डायरेक्शन सुद्धा कळते. म्हणजेच काय आहे की स्पीड पण कळतो आणि डायरेक्शन पण. समजा एखादी बस निघालेली आहे, तिचा स्पीड आहे 80 किलोमीटर्स पर आवर, पण ती बस कुठे निघालेली आहे? मुंबईला निघालेली आहे की पुण्याला निघालेली आहे? तर मग त्याचं डायरेक्शन सांगणं आणि त्याचा स्पीड सांगणं हे जेव्हा एकत्रितरित्या मी सांगेन की एक बस मुंबईवरून पुण्याला 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जात आहे, तर त्याला मी काय म्हणणार? आता मी ह्या बसची काय सांगितली? वेलॉसिटी सांगितली. वेलॉसिटी हा शब्द जेव्हा येतो तेव्हा लक्षात ठेवायचं की डायरेक्शन पण त्याच्यामध्ये मॅटर करते. आता टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज आपण पाहणार आहोत. प्रकार फिजिकल क्वांटिटीचे. पहिली आहे स्केलर क्वांटिटी आणि दुसरी आहे वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी काय आहे तर बघा, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड म्हणजेच त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू
इट इज कॉल्ड ॲज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे अशी क्वांटिटी की जी फक्त मला एका न्यूमेरिकल व्हॅल्यू मधून कळणार आहे. जसं आहे लेंथ, ब्रेथ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाइम, वर्क, ह्या सगळ्या क्वांटिटी ज्या आहेत. आता समजा मला लेंथ सांगायची तर मी काय सांगेन 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर किंवा 1000 मीटर. मग ही काय झाली, लेंथ झाली. याच्यामध्ये मला डायरेक्शन सांगावी लागते का? नाही. जर मला ब्रेथ सांगायची आहे तर ब्रेथ सांगताना पण डायरेक्शन मॅटर करते का? नाही करत आहे. एरिया आहे किंवा मास आहे किंवा टेम्परेचर, समजा मी सांगते द बॉडी टेम्परेचर इज 37 डिग्री सेल्सिअस. मग काय डायरेक्शन मध्ये बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आहे हे आपण असं कधी सांगतो का? किंवा टेम्परेचर सांगताना आपल्याला कधीही डायरेक्शनचा विचार करावा लागत नाही. मग ह्या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत, लेंथ आहे, ब्रेथ आहे, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाइम, वर्क, या सगळ्या स्केलर क्वांटिटीज आहेत. कारण की याच्यामध्ये आपण फक्त मॅग्निट्यूड वरून, फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू वरून ती क्वांटिटी एक्सप्रेस करू शकतो पूर्णपणे. For example, we say temperature is 37 degree Celsius. That time we no need to tell the direction. हेच मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जर 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे तर याच्यामध्ये डायरेक्शनचा काहीच संबंध येत नाही. आता वेक्टर क्वांटिटी आपण कशाला म्हणतो? The quantity that is expressed completely only when magnitude म्हणजेच न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड डायरेक्शन आर बोथ गिवन. म्हणजे तुमच्या त्या क्वांटिटी मध्ये मॅग्निट्यूड सुद्धा दिलेलं असलं पाहिजे आणि डायरेक्शन सुद्धा दिलेली असली पाहिजे. त्यालाच आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. तर वेक्टर क्वांटिटी मध्ये काय काय येतात? तर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी. वेलॉसिटी मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. वेलॉसिटी मध्ये काय असतं की तुम्ही स्पीड पण सांगता आणि डायरेक्शन पण सांगता. म्हणजेच वेलॉसिटी एक्सप्लेन पूर्ण कधी होईल एखाद्या गोष्टीची? तर मला त्याचा मॅग्निट्यूड माहितीये, म्हणजेच त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू माहितीये आणि त्याचं डायरेक्शन. जसं मी मगाशी बसचं उदाहरण दिलं की मुंबईच्या दिशेने पुण्याच्या दिशेने ती बस निघालेली आहे 80 किलोमीटर पर आवर या स्पीडने. मग तिथे मला वेलॉसिटी सांगताना मला डायरेक्शन सांगावी लागली. डिस्प्लेसमेंटचं सुद्धा तसंच आहे की मी एखादी वस्तू ए ठिकाणावरून बी ठिकाणी मूव्ह केलेली आहे. पण ए ठिकाणावरून बी ठिकाणी मूव्ह केलेली आहे तर ए आणि बी ची डायरेक्शन काय आहे? लेफ्ट साइडला आहे की राईट साइडला आहे? हे मला मेन्शन करणं गरजेचं आहे. आता इथे एक्झाम्पल काय दिले? फॉर एक्झाम्पल, इफ वी से एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ वेलॉसिटी ऑफ 500 किलोमीटर पर आवर, दॅट टाइम वी ऑल्सो हॅव टू मेन्शन दॅट इन विच डायरेक्शन इट इज मुव्हिंग. आता आपण म्हणतो की हा एक विमान उडतंय ज्याचा स्पीड आहे 500 किलोमीटर पर आवर, परंतु हे विमान कुठल्या दिशेने चाललेलं आहे 500 किलोमीटर पर आवर ने? तर जर मला तिची डायरेक्शन नाही कळाली तर मी गेस करू शकेन का की किती वेळात आता माझं विमान पोहोचेन अमक्या अमक्या ठिकाणी? नाही. म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी ज्या वेळेस आपण सांगतो तेव्हा आपल्याला डायरेक्शन मेन्शन करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून त्याला आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. मग मेन दोन क्वांटिटीज आहेत फिजिकल क्वांटिटीज. पहिली आहे स्केलर क्वांटिटी, त्याची एक्झाम्पल्स, आणि वेक्टर क्वांटिटी, त्याचे एक्झाम्पल्स. हे सगळं तुम्ही पाठ करायचंय. आता डू यू नो अवर बॉडी हॅज वेट बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अर्थ. वेटची डेफिनेशन मी तुम्हाला मगाशीच सांगितली की वेट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स अपॉन अ बॉडी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेवढा तुमच्या बॉडीवरती ऍक्ट होतोय ते तुमचं वेट असतं. आणि पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्ट वरती, प्रत्येक लिव्हिंग थिंग वरती हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतच असतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून बिंग लेस, अवर वेट विल टर्न आउट टू बी लेस देअर. मून वरती मात्र हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप कमी असल्यामुळे आपलं जे वेट आहे ते मात्र काय होणार आहे? कमी होणार आहे. Our mass, however, is the same at the both places. मास तर बदलतं का? नंबर ऑफ सेल्स किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स आपल्या शरीरामधले किंवा त्या चॉक मधले नंबर ऑफ पार्टिकल्स हे चेंज होतात का? नाही, ते तेवढेच राहतात. आले लक्षात? आता जसं इथे चित्र दाखवलंय, चित्रामध्ये जो ऍस्ट्रॉनॉट पृथ्वीवर उभा दाखवलाय त्याचा मास आहे 100 किलोग्रॅम आणि वेट आहे 980 न्यूटन्स. वेट कशामध्ये मोजलं जातं? न्यूटन्स मध्ये मोजलं जातं. आणि तोच ऍस्ट्रॉनॉट जेव्हा मून वरती गेलेला आहे त्याचा मास तेवढंच राहिलंय 100 किलोग्रॅम, पण वेट किती झालेला आहे? 162.2 न्यूटन्स. म्हणजे वेट काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. याचं कारण हे आहे की मून वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे. ओके, आता आपण पाहूया स्टँडर्डाइज मेजरमेंट.
स्टँडर्डाइज मेजरमेंट म्हणजे काय की आता समजा आपण इंडियामध्ये राहतो, तर इंडियामध्ये जे 1 सेंटीमीटर हे अंतर आपण मोजतोय, तेच अंतर आणि तेवढंच अंतर 1 सेंटीमीटर म्हणून US मध्ये पण मोजलं गेलं पाहिजे, फ्रान्समध्ये पण तेच मोजलं गेलं पाहिजे. जर मी 1 सेंटीमीटर अंतर माझं मी ठरवलं, US चं त्यांचं त्यांनी ठरवलं आणि फ्रान्सचं त्यांचं त्यांनी ठरवलं, तर 1 सेंटीमीटर हे अंतर प्रत्येक ठिकाणी सेम येणार नाही. म्हणून काय केलं गेलं की एक स्टँडर्ड सिस्टम तयार केली गेली, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचं मेजरमेंट हे सेम राहील यासाठी काम केलं गेलं. त्याला आपण म्हणतो स्टँडर्डाइज मेजरमेंट सिस्टम्स. याच्यामध्ये दोन सिस्टम्स आहेत, MKS सिस्टम आणि CGS सिस्टम. MKS मध्ये काय आहे बघा, इन दिस सिस्टम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर्स, मास इन किलोग्रॅम्स अँड टाइम इन सेकंड्स. MKS सिस्टम मध्ये काय आहे की जे डिस्टन्स मोजलं जातं हे मीटर्स मध्ये मोजलं जातं, वजन जे आहे मास, ज्याला वस्तुमान म्हणतो आपण, वस्तुमान किलोग्राम्स मध्ये मोजलं जातं आणि टाइम हा सेकंड्स मध्ये मोजला जातो. In the MKS system of measurement, distance, mass and time are accepted as the fundamental quantities. These three quantities are used to measure all other quantities. बघा, डिस्टन्स, मास अँड टाइम ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. फंडामेंटल याचा अर्थ काय आहे की बेसिक, एकदम बेसिक क्वांटिटीज आहेत की ज्या मोजण्यासाठी मला दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीची गरज पडत नाही. आणि याच क्वांटिटीजना आपण वेगवेगळ्या पद्धतीने मोजून आणखीनही वेगळ्या क्वांटिटीज तयार झालेल्या आहेत. जसं फॉर एक्झाम्पल, टू मेजर स्पीड, जर स्पीड मला मोजायचं असेल तर मला डिस्टन्स आणि टाइम या दोन फंडामेंटल म्हणजेच बेसिक क्वांटिटीज वापराव्या लागतील. त्यानंतर आहे CGS सिस्टम. इन दिस सिस्टम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर्स, मास इन ग्राम्स अँड टाइम इन सेकंड्स. CGS सिस्टम मध्ये C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम अँड S फॉर सेकंड्स. MKS मध्ये काय होतं, M फॉर मीटर्स, K फॉर किलोग्रॅम अँड S फॉर सेकंड्स. अशा पद्धतीने या दोन सिस्टम्स ज्या आहेत त्या अस्तित्वात आल्या आणि MKS सिस्टम ही एक इंटरनॅशनल सिस्टम म्हणून अस्तित्वात आली की सगळ्या ठिकाणी MKS सिस्टमला स्टँडर्डाइज सिस्टम असं अशा पद्धतीची मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर स्टँडर्ड्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. आता ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या कोणत्या बघितलं आपण, डिस्टन्स, टाइम, या ज्या क्वांटिटीज आहेत, ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या कशावरून ठरवल्या, तर बघा, as a standard of mass, a solid cylinder made of platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. बघा, इंटरनॅशनल ब्युरो जो आहे वेट्स आणि मेजर्सचा पॅरिस मध्ये, त्या ठिकाणी प्लॅटिनम आणि इरिडियम या दोन धातूंपासून तयार केलेला जो अलॉय आहे, या अलॉय पासून एक सिलेंडर तयार केलं गेलं आहे आणि हे सिलेंडर ऍज अ 1 किलोग्राम म्हणून त्याचं मेजरमेंट केलं जातं. या चित्रामध्ये तुम्हाला जे दिसते काचेच्या आतमध्ये जे सिलेंडर ठेवलेलं आहे, हे सिलेंडर आणि हे पर्टिक्युलर सिलेंडर मला 1 किलोग्रामचं माप देत आहे. म्हणजे मला माझं 1 किलोचं माप जर बनवायचं असेल तर मी या सिलेंडर सोबत त्याला कम्पेअर करणार. म्हणजे ते एक स्टँडर्ड किंवा त्याला आपण म्हणूया प्रमाण आहे की ज्याच्यापासून तुम्ही 1 किलोग्रामचं माप तयार करू शकता. त्याचप्रमाणे 2 फाईन लाईन्स आर एनग्रेव्ड ऑन अ प्लॅटिनियम इरिडियम बार kept in the International Bureau of Weights and Measure at Paris. The distance between these two lines is accepted as standard meter. मग 1 मीटरचा डिस्टन्स किती आहे हे सांगण्यासाठी याच इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंट पॅरिस मध्ये जे आहे तो ब्युरो, त्या ब्युरो मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की दोन लाईन्स एका प्लॅटिनम आणि इरिडियमच्या बारवर कोरलेल्या आहेत आणि त्या लाईन्स मधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज 1 मीटर. अशा पद्धतीने त्यांनी 1 मीटरचं मेजरमेंट ठेवलं. म्हणजे आता तेच 1 मीटरचं, आता मला कुठली पट्टी तयार करायची आहे 1 मीटरची, तर 1 मीटर हे अंतर माझं त्या 1 मीटरशी मिळतं जुळतं असलं पाहिजे. म्हणजे एक स्टँडर्ड मेजरमेंट ते आहे जे पॅरिस मधल्या ब्युरो मध्ये ठेवण्यात आलेलं आहे.
The time required for one revolution of Earth is measured by means of accurate device. This time is taken as 24 hours. To standardize 1 second, 1 hour is considered to have 60 minutes and 1 minute is considered to have 60 seconds. तुम्हाला माहिती आहे की अर्थ पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती रिव्हॉल्व होत असते आणि स्वतःभोवती सुद्धा फिरते. मग स्वतःभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला 24 आवर्स लागतात. आणि हे जे 24 आवर्स आहेत हे प्रमाण ठेवून त्याला आपण काय केलेलं आहे 1 आवर मध्ये डिवाइड केलेलं आहे 1 आवर मध्ये. आणि 1 आवरला किती मिनिट्स मध्ये सेट केलेलं आहे 60 मिनिट्स मध्ये. म्हणजे जरी मी आता इंडियामध्ये 1 आवर 60 मिनिट्सला म्हणते तर बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा 1 आवर मध्ये 60 मिनिट्सच असणार आहेत. त्याच्यापेक्षा एक कमी नाही एक जास्त नाही. मग स्टँडर्ड मेजरमेंट फिक्स केलं गेलेलं आहे की 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट्स अँड 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. आता हे जे स्टँडर्ड फंडामेंटल क्वांटिटीज आहेत मास तुमचं मास डिस्टन्स आणि टाइम या 3 स्टँडर्ड क्वांटिटीज ज्या आहेत त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी पॅरिस मधल्या ब्युरोमध्ये तिथे अशा प्रकारची उपकरणं ठेवलेली आहेत ज्याच्यापासून तुम्ही 1 मीटरचं अंतर मोजू शकता, ज्याच्यापासून तुम्ही 1 किलोग्रॅमचं वजन किती असेल हे ठरवू शकता. आणि अर्थचं जे रिव्हॉल्युशन आहे त्याच्यातून 24 आवर्सचं मार्किंग केलं गेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपले जे मेजरमेंट्स आहेत त्यांना स्टँडर्डाइज केलं. स्टँडर्डाइज म्हणजे काय प्रमाण बनवलं गेलं. बघा ओल्ड मेथड्स ऑफ मेजरमेंट्स मध्ये काय आहे. व्हेन मॅन फेल्ड द नीड टू मेजर थिंग्स ही स्टार्टेड बाय युजिंग द पार्ट्स ऑफ हिज ओन बॉडी फॉर द पर्पज. म्हणजे जेव्हा माणसाला मेजरमेंट करण्याची गरज वाटली तेव्हा त्याने काय सुरू केलं की स्वतःच्या बॉडीचे पार्ट्स तो वापरायला लागला. In Egypt in ancient times, the distance from man's elbow to the tip of his middle finger was called a cubit. इजिप्त मध्ये अशा पद्धतीने माप घेतलं जात होतं त्याला 1 क्युबिट ते म्हणायचे. 1 क्युबिट इज इक्वल टू द डिस्टन्स फ्रॉम एल्बो टू द टिप ऑफ द मिडल फिंगर. मधल्या बोटाचं जे टोक आहे तिथपर्यंतचं डिस्टन्स इज इक्वल टू 1 क्युबिट. आणि हे जे 1 क्युबिट डिस्टन्स होतं हे पर्सन टू पर्सन वेगवेगळं असणार. काही जणांचा हात मोठा असेल काही जणांचा छोटा असेल. मग त्याच्यावर त्यांनी पर्याय काय काढला बघा. दिस मेजर वुड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन देअरफॉर द क्युबिट ऑफ द किंग वॉज कन्सिडर्ड ॲज द स्टँडर्ड. मग जो राजा असायचा त्या राजाचा जो क्युबिट आहे त्याला एक स्टँडर्ड प्रमाण मानलं गेलं की प्रत्येक वेळेस राजाच्या हाताचं जेवढं अंतर असेल त्यालाच आपण 1 क्युबिट असं म्हणणार आहोत. त्यानंतर इन ओल्डन टाइम्स वी वेटेड गोल्ड इन अ युनिट कॉल्ड गुंज अँड आवर ग्लास वॉज यूज फॉर मेजरिंग टाइम. हे आवर ग्लास तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या फिगर मध्ये दिसतं बघा. याचा वापर टाइम मोजण्यासाठी केला जायचा आणि सोनं हे जे मोजलं जायचं ते गुंज या युनिट मध्ये पूर्वी मोजलं जात होतं. आता पुढे आहे इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. ॲक्युरेट मेजरमेंट का असावं. ॲक्युरेट मेजरमेंट असण्याची गरज काय आहे. तर बघा हाऊ ॲक्युरेट अ मेजरमेंट मस्ट बी डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज. Accordingly, an appropriate device has to be used for measurement. Measurement of substances that are precious of great importance and used in very small quantities is done meticulously and accurately. बघा त्यांनी काय सांगितलंय की ॲक्युरेसी किती असली पाहिजे मेजरमेंट मध्ये हे आपण त्या वस्तूवरून ठरवत असतो. फॉर एक्झाम्पल जर मी भाजी आणायला गेलेली आहे मार्केटमध्ये तर भाजी घेत असताना जेव्हा मी बटाटे विकत घेईन तर बटाटा एखादा कमी जास्त आला तरी त्या भाजीवाल्याला तितकासा फरक पडत नाही. आपण असं म्हणतो टाका तेवढा बसेल 1 किलो मध्ये अजून एखादा बटाटा टाका. मग बटाटा एखादा जास्त किंवा कमी आला तर त्याने फार काही मोठं नुकसान त्याचं होणार नाहीये. परंतु हेच जर आपण सोनाराच्या दुकानात गेलो आणि समजा आपण अंगठी खरेदी करतोय तर मग ही अंगठी मोजली जात असताना मी त्याला असं म्हणू शकते का अरे अजून थोडासा तुकडा टाका ह्याच्यात सोन्याचा काय होतंय बसतोय मापात बसतोय. असं होऊ शकतं का. नाही. म्हणजेच काय आहे की प्रत्येक वस्तूचं
वस्तूची किंमत जी आहे त्या किमतीनुसार किंवा त्याच्या आवश्यकतेनुसार मेजरमेंट मधली ॲक्युरसी ठरवली जाते. मग ही ॲक्युरसी ठरवत असताना प्रॉपर मेजरमेंटचे इन्स्ट्रुमेंट्स वापरणं गरजेचं असतं. जसं सोनं मोजण्यासाठी त्यांच्याकडे जे वजन काटे असतात ते अगदी 1 ग्रॅम पेक्षा पण छोट्या बारीक वस्तूंचं मेजरमेंट करू शकतात. परंतु भाजीवाल्याकडे जो वजन काटा आहे त्याच्यामध्ये मला 1 ग्रॅम किंवा 0.5 ग्रॅम एवढं कमी मेजरमेंट करायचंच नाहीये. त्यामुळे त्याचे काटे जे आहेत ते अर्धा किलो 1 किलो अशा प्रकारची वजनं दाखवण्यासाठी बनलेले असतात. म्हणजेच काय आहे की गरजेनुसार आपण योग्य ते मेजरिंग इन्स्ट्रुमेंट निवडणं गरजेचं आहे. Due to advancement in technology, devices that measure very small magnitudes of quantities like distance, mass, time, and temperature are available now. For example, distance and time in connection with very important sports, competition, mass of gold, body temperature, etc. त्यांनी काय सांगितलंय की आता बरीच प्रगती झालेली आहे टेक्नॉलॉजीमध्ये आणि त्यामुळे डिस्टन्स आणि टाइम मोजण्यासाठी अनेक वेगवेगळे इक्विपमेंट्स आलेले आहेत. तुम्ही बघता की ऑलिम्पिक्स मध्ये ज्या रेस होतात या रेस इतक्या कट टू कट असतात की ज्याच्यामध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये त्या खेळाडूचं पद पद जे त्यांनी पदक जे जिंकलेलं आहे ते मिस होऊन जाऊ शकतं. म्हणजे जर समजा 5.2 सेकंद मध्ये एखादा खेळाडू पोहोचतोय आणि एखादा खेळाडू 5.3 सेकंद मध्ये पोहोचतोय तर मग एका सेकंडच्या एका भागाने सुद्धा तो खेळाडू हारतो. मग या ठिकाणी माझे साधं मिनिट काट्याचं घड्याळ मला वापरून चालेल का? नाही, मला असं स्टॉपवॉच वापरायला लागेल ज्याच्यामध्ये सेकंड्सचे सुद्धा फ्रॅक्शन्स केलेले आहेत आणि त्याचे समजा सेकंडचा 100वा भाग सुद्धा मला त्या घड्याळात मोजता आला पाहिजे. अशा प्रकारचं घड्याळ मी वापरणं गरजेचं आहे. आणि टेक्नॉलॉजीमध्ये जे काही नवीन बदल झालेले आहेत त्याच्यानुसार अशा प्रकारची स्टॉपवॉच आलेले आहेत आणि त्यांचा वापरही केला जातो. मेजर केसेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट म्हणजे मेजरमेंट होत असताना काय काय मेजरली एरर्स होऊ शकतात. एरर्स म्हणजे चुका. मेजरमेंट करताना चुका काय काय होऊ शकतात. तर पहिलं आहे बघा, नॉट युझिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस म्हणजे योग्य डिव्हाइस न वापरणं. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मला बटाटे मोजायचे आहेत तर मी 1 किलोग्रॅमचं मेटलचं वजन वापरू शकते. पण जर मला सोनं मोजायचंय तर बटाटे मोजायच्या उपकरणाने मी सोनं मोजू शकेन का? नाही. सोनं मोजण्यासाठी मला वेगळा काटा वापरणं गरजेचं आहे. Will you take a meter scale to measure distance of millimeters? जर मला मिलीमीटर्स मोजायचे आहेत तर मीटरची स्केल मोठी स्केल घेऊन मला चालेल का? मिलीमीटर्स साठी मला सेंटीमीटर वाली स्केल वापरावी लागेल. Sometimes vendor does not use standardized measurement for measuring goods. मग कधी कधी जो वेंडर असतो, विक्रेता असतो, हा योग्य प्रकारची साधनं किंवा योग्य प्रकारचे मेजरमेंट्स वापरत नसतो आपल्या गोष्टी मोजण्यासाठी. म्हणजे जर समजा त्याच्याकडे 250 ग्रॅमचं वजन नसेल किंवा 200 ग्रॅमचं वजन नसेल तर त्याने काय केलेलं असतं, एक दगड घेतलेला असतो. हा दगड आहे 200 ग्रॅमचा, या दगडानुसार मी तुला देतो. पण अशा प्रकारचे वजन वापरणं हे कायद्याने चुकीचं आहे. आपला जो गव्हर्नमेंटचा विभाग आहे, कायदा आहे त्याच्यासाठी की तुम्ही मेटल्सचेच वेट्स वापरले पाहिजेत. It is important to check the balance carry the stamp of standardization by the Department of Weights and Measures. आपण जेव्हा काही वस्तू घेतोय दुकानातून तेव्हा तो जो काही बॅलन्स वापरतोय म्हणजे जे काही वजन वापरतोय त्या वजनावरती आपला जो वेट अँड मेजर्सचं डिपार्टमेंट आहे त्यांचा स्टॅम्प असणं खूप गरजेचं आहे. द बॅलन्स शुड बी स्टेबल वाईल मेजरमेंट. बॅलन्स कसा असला पाहिजे? स्टेबल असलं पाहिजे, वाकडं तिकडं असता कामा नये. वेट शुड बी मेड ऑफ मेटल आणि वजन जे आहे, वजन काट्यामध्ये जे वजन वापरलं जात आहे ते मेटलचंच बनलेलं असलं पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा वेट अँड मेजर्स डिपार्टमेंटचा स्टॅम्प असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर दुसरं एरर काय होऊ शकतो मेजरमेंट मध्ये, तो आहे नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली. म्हणजे डिव्हाइसच आपण चुकीच्या पद्धतीने जर वापरत असू तर त्याच्यामुळे सुद्धा मेजरमेंट मध्ये एरर्स होऊ शकतात. समटाइम्स लॅक ऑफ नॉलेज ऑफ युजिंग डिव्हाइस कॉजेस एरर इन द मेजरमेंट. म्हणजे समजा आता लेंथ मोजायची असते एखाद्या सेगमेंटची, तुम्हाला गणितामध्ये असतो असा प्रश्न की व्हॉट इज द लेंथ ऑफ गिवन सेगमेंट. तर ती सेगमेंटची लेंथ मोजताना काही विद्यार्थ्यांची बरोबर येते पण काही विद्यार्थ्यांची चुकते. मग ज्यांची चुकली त्यांची पट्टी चुकीची आहे का? नाही, त्यांनी ती पट्टी वापरताना चुकीच्या पद्धतीने वापरलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या मेजरमेंट मध्ये एरर आलेला आहे. म्हणजेच मेजरमेंट मध्ये एरर होण्याचे काय म्हणता येईल, दोन प्रकारे एरर होऊ शकतो मेजरमेंट मध्ये. पहिला आहे की नॉट युजिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस, योग्य डिव्हाइस न वापरणं, आणि दुसरा आहे नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली, योग्य पद्धतीने डिव्हाइस न वापरणं. हे दोन मेजरली एरर्स होऊ शकतात मेजरमेंट करत असताना. त्याच्यानंतर do you know, during the rainy season you might have heard, seen and read news regarding how much water is collecting in the dam, how much water is being released, and about the recent stock of water in the dam. Do you know the following terms in this connection? त्यांनी काय सांगितलंय, आता बघा पावसाळ्याचे दिवस आत्ताच झालेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये आपण बघत असतो की न्यूजवर नेहमी येत असतं की हे धरण एवढ्या क्षमतेने भरलेलं आहे, या धरणामध्ये एवढं पाणी साचलेलं आहे. पण मग हे जे धरण भरलेलं आहे हे सांगण्यासाठी ते TMC नावाचा शब्द वापरत असतात. एवढं TMC पाणी धरणामध्ये भरलेलं आहे. मग TMC चा अर्थ काय बघा, 1 TMC मीन 1000 मिलियन क्युबिक फीट. 1000 मिलियन क्युबिक फीट एवढं ते त्याचं युनिट आहे. कळालं, युनिट म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे. ते 1 TMC ची व्हॅल्यू 1000 मिलियन क्युबिक फीट एवढी आहे. 1 क्युबिक फीटचा मग 1000 मिलियन क्युबिक फीट आहे 1 TMC म्हणजे. मग 1 क्युबिक फीट म्हणजे किती आहे तर 28.317 लिटर्स एवढं 1 क्युबिक फीट मध्ये पाणी असतं. आणि ते जे 1 TMC मध्ये आहे असे किती क्युबिक फीट्स आहेत, 1000 मिलियन क्युबिक फीट्स आहेत. आणि 1 TMC इज इक्वल टू 283168465292 लिटर्स एवढं पाणी आहे. दॅट इज अबाउट 28.317 मिलियन लिटर्स. हे ना, हे युनिट आहे वॉटर, जे डॅम मध्ये पाणी असतं ते मोजण्यासाठीच ते युनिट आहे TMC. आणि 1 TMC ची व्हॅल्यू आणि 1 क्युबिक फीट ची व्हॅल्यू किती असते हे तुम्ही जरा पाठ करून ठेवा. हे आपला हा धडा संपलेला आहे. धड्यातले महत्वाचे पॉइंट्स वहीमध्ये लिहून काढा. जे डेफिनेशन्स मी दिलेले आहेत त्या तुमच्या वहीमध्ये लिहून काढा.